न्यायालयात सुनावणी पार पडली. आरोपीची पोलीस कोठडी देखील वाढवण्यात आली. परंतु याच दरम्यान न्यायाचा मुद्दा बाजूला पडतो की काय असं वाटायला लागलं. कारण न्यायालयातून बाहेर पडताच हगवण्यांच्या वकिलांनी जे काही वक्तव्य केलं त्यानं हे सगळं प्रकरण एका नवीन वळणावरती पोहोचलंय. माझी मुलगी तर गेली, आता तरी तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवू नका, हे वाक्य आहेत वैष्णवीचे वडील म्हणजेच अनिल कसपटे यांचे, ज्यांच्या डोळ्यासमोर त्यांची लेक तडफडून गेली आणि आता त्याच लेकीवरती घाणेरडे संशय घेण्यात येत आहे. त्याचं झालं असं, पुणे कोर्टामध्ये बुधवारी सुनावणी पार पडली. आरोपी म्हणजेच हगवणे कुटुंबाची पोलीस कोठडीमध्ये देखील वाढ करण्यात आली. परंतु कोर्टामधून बाहेर पडताच हगवण्यांचे वकील माईक समोर गेले म्हणजेच मीडिया समोर गेले आणि म्हटले की वैष्णवीच्या एका अनोळखी व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते, तसेच ती त्यांच्यासोबत चॅट देखील करत होती आणि त्याच्यामुळेच हा वाद झाला व तिने आत्महत्या केली. हे ऐकताच महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळून आली. इकडे मुलीचा जीव गेलाय आणि दुसरीकडे तिच्याच चारित्र्यावरती घाणेरडं बोट ठेवलं जाते. हे ऐकताच अनिल कासपटे म्हणजेच वैष्णवीच्या वडिलांनी लगेचच प्रेस कॉन्फरन्स घेत सांगितलं की हगवणे कुटुंब म्हणतं की आम्ही हुंडा घेतला नाही. जर तुम्ही हुंडा घेतला नाही म्हणता तर मग मी जी MG हेक्टर गाडी बुक केली होती ती आम्हाला नको, आम्हाला फॉर्च्युनरच हवी अशी मागणी तुम्ही का केली होती? आणि त्याच्यावरूनच तुम्ही आम्हाला धमकी देखील दिली होती की तुम्ही जर MG हेक्टर घेतली तर ती आम्ही पेट्रोल टाकून जाळून टाकू. तुमच्या हट्टापायी शेवटी आम्हाला परिस्थिती नसताना देखील फॉर्च्युनर गाडी घेऊन तुम्हाला द्यावी लागली, असं वैष्णवीचे वडील सांगतात. तसंच हगवण्याच्या वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलं होतं की हगवण्यांकडे 5-5 कोटीच्या गाड्या असताना ते छोट्याशा फॉर्च्युनरसाठी मुलीला त्रास का देतील. याच्यावरती वैष्णवीचे वडील सांगतात की हगवण्यांकडे 5 कोटीची कुठलीही गाडी नाही, त्यांच्याकडे एकच गाडी आहे जी मी त्यांना दिली. आता हे थोडं होतं की काय म्हणून हगवण्यांचे वकील सांगतात की 4 चापटा मारणं म्हणजे गुन्हा होत नाही. याच्यावरतीच वैष्णवीचे वडील सांगतात की 4 चापटा मारणं गुन्हा होत नाही का? माझ्या मुलीला 5 ते 6 दिवस सलग मारहाण होत होती. हे आरोप केवळ आरोप नव्हते, तर ही होती एका वडिलांच्या काळजातली किंचाई. वैष्णवीचे वडील रडत रडत पुढे असं देखील सांगतात की आमचा नातू म्हणजेच वैष्णवीचा बाळ जेव्हा आम्ही घ्यायला गेलो तेव्हा निलेश चव्हाणने आम्हाला बंदूक दाखवून धमकावलं व ते बाळ आम्हाला दिलं नाही. मग असा प्रश्न पडतो की निलेश चव्हाण देखील या कटामध्ये सामील आहे का? तसंच नेमकं त्याचा त्या बाळाशी काय संबंध आहे, हा प्रश्न देखील अनउत्तरितच राहतोय. हे सर्व होत असतानाच याच प्रकरणामध्ये अजून एक नवीन नाव समोर येतं, ते म्हणजे जालिंदर सुपेकर. जालिंदर सुपेकर म्हणजे कोण? तर पोलीस महानिरीक्षक. आणि ते कोण आहे तर वैष्णवीच्या सासूंचे सख्खे भाऊ म्हणजेच वैष्णवीच्या नवऱ्याचे सख्खे मामा. वैष्णवीच्या वडिलांचा आरोप आहे की याच मामांमुळे पोलीस कारवाई करत नव्हते व आमच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. मित्रहो, आज एक बाप हात जोडून विनंती करतोय की माझी मुलगी गेली, परंतु तिच्या चारित्र्यावरती आता तर शिंतोडे उडवू नका. आणि ते पुढे असं देखील सांगतात की तुमच्याही घरामध्ये मुली असतील, एकदा त्या मुलींना स्वतःच्या डोळ्यासमोर आणा. मित्रहो, खरं तर जेव्हा एखाद्या गेलेल्या मुलीच्या वडिलांना असं बोलावं लागतंय हे पाहून खरंच वाईट वाटतं. कारण हा केवळ गुन्हा नाही तर ही सामाजिक लाज आहे, जिथे मृत्यूनंतर देखील एका मुलीचं चारित्र्य शाबूत राहत नाही आणि न्याय म्हणजे केवळ कायद्याचा खेळ चालू झालेला दिसतोय. मित्रहो, या प्रकरणावरती आपलं मत काय? वैष्णवीच्या हत्येमागे खरं कारण काय असेल? तसंच तिच्या चारित्र्यावरती बोट ठेवणं खरंच योग्य आहे का? आपलं मत खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. व हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढे बघण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.